नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये या ठिकाणी विविध इलेक्ट्रिशियन वीज तंत्री पदांच्या या ठिकाणी 26 जागा निघलेल्या आहेत। तर ह्या जागा ज्या आहेत ते चंद्रपूर जिल्ह्यामधील आहेत। संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघणार आहोत। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करा, तुमचं एक लाईक पाहिजे आणि शेअर करा या ठिकाणी। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित याच्यामध्ये महापारेषण थ्रू या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामधील जे आहेत ते जागा सुटलेले आहेत। ॲडव्हर्टाइज क्रमांक या ठिकाणी चेक करून घ्या। 20 मार्च 2025 ला ही जाहीर सूचना सुटलेली आहे। यामध्ये बघा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की महापारेषण चंद्रपूर अंतर्गत 2025-26 करता शिकाऊ उमेदवारांना 1 वर्ष कालावधीसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे। www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारीकरिता 21/3/25 ते 28/3/25 या दरम्यान फॉर्म या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत। तर या ठिकाणी लास्ट डेट जी आहे तुम्हाला या ठिकाणी दिसली असेल 28/3/2025 पर्यंत हा फॉर्म भरायचा आहे। लवकरात लवकर जे विद्यार्थी असतील हा पूर्ण व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करून घ्या। या ठिकाणी बघा, जे कार्यालयाचं नाव दिलेलं आहे त्यांनी HVDC या ठिकाणी चंद्रपूरचा प्रविभाग आहे। हा रजिस्ट्रेशन क्रमांक दिलेला आहे आणि वीज तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियनच्या 26 या ठिकाणी जागा निघलेल्या आहेत। त्यामध्ये बघा, शैक्षणिक अर्हता काय लागते, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण म्हणजे NCVT मधून नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण पाहिजे। त्यामध्ये बघा, शैक्षणिक दस्तावेज म्हणजे SSC व ITI वीज तंत्री 4 सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मूळ प्रत लागणार आहे। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बघा, जे ITI झालेला आहे, ज्यांचा इलेक्ट्रिशियन मधून ITI झालेला आहे त्यांच्यासाठी हे 26 पद आहेत। तर अशा विद्यार्थ्यांनी याच्यासाठी नक्की भरा ज्यांचा ITI कंप्लीट झाला असेल। त्यानंतर बघा, शाळा सोडल्याचा दाखला लागतोय, आधार कार्ड लागणार आहे, मागासवर्गीय विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे डोमसाईल प्रमाणपत्र, उच्च व उन्नत गटात मोडत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर मध्ये आहेत। आर्थिक दृष्ट्या जर तुम्ही मागास असाल EWS मध्ये तर त्याचंही प्रमाणपत्र लागेल। विद्यावतन बघा, नियमित प्रमाणे लागू राहील। नमूद जागांची संख्या कमी किंवा जास्त करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत। ऑनलाईन बघा, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ कागदपत्र व्यवस्थितरित्या स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे बंधनकारक आहे, याची नोंद घ्या। वयोमर्यादा दिलेली आहे 18 ते 35 वर्ष तुमचं मध्ये असलं पाहिजे। ऑनलाईन या ठिकाणी बघा, अर्ज सादर करताना उमेदवारांनी सध्या स्थितीत ईमेल ID कार्य जो करतो आणि चालू मोबाईल नंबर जो आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे। शिकाऊ उमेदवारांची निवड ही SSC आणि ITI गुणांच्या टक्केवारीनुसार तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून केली जाईल। या ठिकाणी तुम्हाला 10वीला किती मार्क होते आणि त्यानंतर ITI आणि ITI इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये किती मार्क होते त्यांच्या गुणांच्या बेसवर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे, हे लक्षात घ्या। नेक्स्ट बघा, या ठिकाणी ऑनलाईन जर तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं ते माहित पाहिजे असेल तर या ठिकाणी www.apprenticeshipindia.org यावरती जाऊन तुम्ही करू शकतात। त्यानंतर बघा, या अर्जाचा या ठिकाणी नमुना दिलेला आहे, तुम्हाला याची प्रिंट काढून घ्यायची आहे। उमेदवारांनी या ठिकाणी फोटो लावायचा आहे, तुमचं पूर्ण या ठिकाणी नाव लिहायचं आहे, वडिलांचं पूर्ण नाव, लिंग व्यवस्थित या ठिकाणी लिहायचं, उमेदवाराचा पूर्ण व्यवस्थित पत्ता लिहा, उमेदवाराचा कायम पत्ता लिहायचा आहे, मोबाईल नंबर, पिनकोड, ईमेल ID लिहायचा आहे, तुम्हाला जन्मदिनांक टाकायचा आहे, या ठिकाणी कोणत्या प्रवर्गातून तुम्ही फॉर्म भरत आहात। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट जे जोडले आहेत ते जोडलेत का नाही ते होय किंवा नाहीला तुम्ही टिक करायचं आहे। शैक्षणिक पात्रता लिहायची आहे तुम्हाला, या ठिकाणी 10वी आणि तुमची ITI ची इलेक्ट्रिशियन मधून। प्रतिज्ञापत्र एक दिलेले त्याची ही प्रिंट काढा आणि त्यानंतर या ठिकाणी स्वाक्षरी करा तुमची आणि स्थळ आणि दिनांक टाका। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ITI मधून वीज तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या पदासाठी 26 जागा निघलेल्या आहेत आणि तेही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत। तर तिथले जे कोणी रहिवासी असतील तर त्यांनी किंवा इतर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात। तर महापारेषण रिलेटेड अपडेटसाठी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।